नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात बघा मैत्रिणींनो, पूर्ण उंची 13.5 घेतली, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाचे घ्यायचे आपल्याला गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर आणि जितकं शोल्डर आपण घेणार तितकंच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून आपल्याला मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायची गळा उंची घेतली 9.5 इंच, 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा छान असा गोल आकार। आता मोंढ्याचा आकार कट करायचा, नंतर गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचा आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचा अस्तर आणि मोंढ्याचा आणि गळ्याचा आकार असं थोडा कट करून घ्यायचं। बघा ह्याप्रमाणे पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं, सगळीकडनं ते जॉईंट करून घ्यायचं। फक्त आपल्याला सगळीकडनं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा पहिलं आपण खालची साईड जोडतोय आणि नंतरून आपल्याला साईडची पूर्ण पार्ट आपल्याला म्हणजे ब्लाऊजचं जे अस्तर आहे ते सगळीकडनं असं जॉईंट करून घ्यायचं। हाताने अगदी व्यवस्थित असं करून आणि मगच ते जॉईंट करायचं आहे, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही, ब्लाऊजला फिनिशिंग छान येते। आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। खूपच सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे। बघा कपडा कट झाल्यानंतर आपल्याला लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी हा पॉईंट टाकायचा, खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच अशा आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। लगेच आपल्याला एक पट्टी घ्यायची कॉन्ट्रास्ट 1 इंचाची, तिला फोल्ड करायचं, तिला अशी टिप मारून घ्यायची। बघा अंतर सोडून टिप मारायची आहे, कारण ती पट्टी आपल्याला पुन्हा सुई दोऱ्याच्या सहाय्याने पलटी करायची, म्हणजे तितकीच फक्त दाब्याचं जेवढं अंतर आहे तेवढ्या अंतरावरती आपल्याला ती शिलाई मारायची। बघा सुई दोरा घ्यायचा आणि त्याच्याने आपल्याला हिला असं पलटी करून घ्यायचं आहे। याच्यापासून आपण डिझाईन बनवणार आहे अगदी सुंदर अशी। तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आजची डिझाईन आहे, तुम्हालाही सहज जमेल अशी डिझाईन आहे। बघा ह्याप्रमाणे आपण ही दोरी करून घेतली ना, अशा आपण आणखी दोऱ्या बनवून घेतल्यात। आता आपल्याला मॅचिंग दोरा लावून घ्यायचा, नंतर ब्लाऊजला असं सेंटर काढून घ्यायचं आहे बघा, आणि इथून आपल्याला अशी तिरपी रेष मारून घ्यायची। बघा साधारण 1 इंचाच्या अंतरावर आपण हे रेष मारले आहे। इकडनं सुद्धा आपल्याला त्याच मापामध्ये आपल्याला हे रेषा मारून घ्यायचे आहे। बघा आता जी पट्टी आपण ती बनवली ती आपल्याला अशी ठेवून आणि तिच्यावरती शिलाई मारून घ्यायची। जिथे जिथे आपण रेष मारल्या ना तिथे आपल्याला ते पट्टे जोडून घ्यायचे। बघा ह्याप्रमाणे आपण सगळ्या पट्ट्या आता लावून घेणार आहे। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा अगदी सुंदर आपल्या रोज डिझाईन असतात, ज्या तुम्हालाही सहज जमेल अशा पद्धतीने आपण डिझाईन बनवतो। तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचे। चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबायचं आहे आणि मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचे, म्हणजे त्यांनाही आपल्या व्हिडिओचा खूप सारा फायदा होईल। तर बघा आपण जिथे जिथे रेषा मारल्या तिथे आपल्याला हे पूर्ण नॉट जे आपण ते बनवले ते आपल्याला असे शिलाई मारून घ्यायचे। अगदी सोपी सिंपल अशी डिझाईन आहे। जो आपण इथे कॉन्ट्रास्ट कपडा वापरला तो तुम्ही साडीच्या कलरचा वापरायचा आहे, म्हणजे ब्लाऊज म्हणजे एकच नंबर ही डिझाईन तयार होईल। बघा ह्याप्रमाणे आपण ते लावून घेतले, नंतर इकडनं सुद्धा आपल्याला इथे असं क्रॉसमध्ये लावून घ्यायचे आहेत। बघा दोघं साईडने आपल्याला ह्या पट्ट्या व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहे। वरच्या साईडनी जर तुम्हाला लावायचे नसेल तर नाही लावल्या तरी चालेल, फक्त त्या खाली 4 रेषा आपण मारल्या त्या लावल्या तरी चालेल।
बघा ह्याप्रमाणे आपण पूर्ण ब्लाऊजला असं केलं आहे मागच्या साईडने. ह्या साईडने सुद्धा आपल्याला पूर्ण असे लावून घ्यायचे आहेत. बघा आपली मागची डिझाईन जी आहे ती बनवून तयार झाली. नंतर आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची. बघा पट्टी घेतली, तिला एक बाजूने फोल्ड केलं आणि सिंपल अशी वरतून ठेवून आणि घ्यायची शिलाई मारून. त्याला द्यायची दाब टीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती अशी मारून घ्यायची. आता आपल्याला क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहे आणि त्याची आपल्याला पायपिंग करण्यासाठी आपण क्रॉस पट्ट्या घेतल्या. बघा जॉईंट करून ती लांब केली, तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सिंपल अशी वरतून ठेवून शिलाई मारून घ्यायची. कुठेही पट्टी खेचायची नाही. पट्टी खेचली तर आपली पायपिंग नीट येत नाही, म्हणून पट्टी कुठे खेचायची नाही. आहे तशी सिंपल अशी लावायची. मध्ये फोल्ड करून जितकी तुम्हाला पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर सेंटरला अशी शिलाई मारायची. म्हणजे कुठे खाचेमध्ये शिलाई मारायची, म्हणजे ती पायपिंग व्यवस्थित येईल. बघा आपली पायपिंग करून झाली. अगदी सुंदर असा गळासुद्धा तयार झाला आणि पाठीची डिझाईन तर एकच नंबर झाली. बघा आता आपल्याला लटकन बनवायचे. लटकन चौकोनी तुकडे घेऊन आपला त्याचा एक कोपरा आहे ना तो कट करून घ्यायचा, म्हणजे त्याला असा गोल आकार द्यायचा आणि जो गोल आकार दिला त्यालाच अशी शिलाई मारून घ्यायची. त्याला पलटी करून वरतून दाबटीप द्यायची. नंतर आपण हा कपडा घेतला साधारण 2 इंचाचा, त्याला फोल्ड केला असं वरतून शिलाई मारून घ्यायची. त्याची बनवायची अशी फ्रिल. अगदी सुंदर असं आपलं लटकन तयार होणार आहे. त्याचे 2 तुकडे करायचे आणि सिंपल अशी याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. तर त्याच्यावरती तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. गोल्डन किंवा कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल. इथे आपण गोल्डनच लेस वापरणार आहे. तुमच्या पसंतीची लेस तुम्ही इथे वापरायची. बघा आपण ही लेस घेतली आणि अशी ठेवून आपण इथे आता शिलाई मारून घेणार आहे. दोघं लटकनला आपण ही लेस लावून घेतली. नंतर आता घेतली नॉड आणि तिला असं शिवून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे सुंदर असं लटकन आपलं झालं तयार. वरतून साधारण 2.5 इंच मोजून आपल्याला ही नॉड लावून घ्यायचे आहेत. नंतर घ्यायचं आपल्याला आता सुई दोरा आणि मणी. जिथे हे जॉईंट दिसत आहे ना असे तिथे आपल्याला तो मणी लावून घ्यायचा आहे. बघा जिथे जिथे ते तयार झाली ती डिझाईन तिथेच फक्त आपल्याला मणी लावायचे. सगळीकडे मणी नाही लावायचे. अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. आता मणी लावल्यानंतर आपण आपल्या डिझाईनचा फायनल लुक बघणार आहोत. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन ज्या व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा हे जे जॉईंट दिसत आहे तिथेच आपण फक्त हे मणी लावले आणि मणी लावल्यानंतर आपली डिझाईन आणखी सुंदर अशी दिसायला लागलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करायचे. अगदी सोपी डिझाईन तुम्हाला आज सांगितलेली आहे मी. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुमच्या जो साडीवरचा ब्लाऊज आहे त्याचा लूक तुम्ही डबल करा. बघा आता आपल्या डिझाईनचा हा फायनल लूक आपण बघणार आहे. त्याच्या आधी आपण हे सगळे दोरे वगैरे जे दिसतं आहे त्याला कटिंग करून फिनिशिंगमध्ये व्यवस्थित करायचं आहे. नॉट बांधून बघायची कसं दिसतं ते. आणि आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मैत्रिणी, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.